AI फक्त प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर स्वतः विचार करून निर्णयही घेऊ शकतो. हे तुम्हाला माहीत आहे का? नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात AI डिक्शनरी ही मालिका. आजच्या AI डिक्शनरी या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत एजेंटिक लूप. एजेंटिक लूप म्हणजे नेमकं काय, AI कसं ऑब्झर्व, प्लॅन, ॲक्ट आणि रिव्ह्यू करतं. या AI डिक्शनरीच्या भागात आपण हे अगदी सोप्या भाषेत आणि रिअल टाईम उदाहरणांसह समजून घेणार आहोत. म्हणूनच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केला आहे का, AI फक्त उत्तरे देत नाही, तर परिस्थिती समजून, निर्णय घेऊन, कृती करून आणि पुन्हा स्वतःला सुधारूही शकतो. हाच आहे एजेंटिक लूप. एजेंटिक लूप म्हणजे एक रिपीटिंग सायकल, जिथे AI फक्त एकदाच काम करत नाही, तर सतत शिकत असतो, तपासत असतो आणि पुढची पावले उचलत असतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI आधी सिच्युएशन समजून घेतो, नंतर मग तो त्यावर डिसिजन घेतो की आता काय करायचं. नंतर ॲक्शन करतो म्हणजे प्रत्यक्ष काम सुरू करतो आणि मग रिझल्ट चेक करतो. काय झालं, योग्य झालं आहे का, काही चुकलं आहे की सगळं बरोबर आहे. जर रिझल्ट बरोबर नसेल तर AI पुन्हा विचार करतो, सुधारतो आणि लूप रिपीट करतो. म्हणजे AI फक्त एक्झिक्यूट करत नाही, तर तो अडॅप्ट पण करतो. आता हे अजून सोपं करूया. इमॅजिन करा GPS नॅव्हिगेशन ॲप. सर्वात आधी हे ॲप तुमचं लोकेशन चेक करतं. मग ते त्यातलं बेस रूट फाईंड करतं, मार्ग फाईंड करतो, योग्य रस्ता तो शोधून देतो. नंतर तो तुम्हाला गाईड करतो की लेफ्ट घ्या, राईट घ्या, स्ट्रेट जा. पण जर ट्रॅफिक जास्त आलं तर तो काय करेल, तो लगेच रूट रिकॅल्क्युलेट करतो आणि नवीन रस्ता देतो. म्हणजेच सिच्युएशन बदलली की AI स्वतःला अपडेट करतो. तर एजेंटिक लूप म्हणजे ऑब्झर्व, डिसाइड, ॲक्ट, चेक, इम्प्रूव्ह आणि रिपीट. पुढच्या स्लाइडमध्ये हे आपण अजून खोलामध्ये समजून घेऊया. कल्पना करा तुम्ही एका ऑनलाईन स्टोअरमधून लॅपटॉप ऑर्डर केला आहे. 10 दिवस झाले पण अजूनही डिलिव्हरी झालेली नाही. तुम्ही कस्टमर सपोर्टला मेसेज करता, मी 10 दिवसांपूर्वी लॅपटॉप ऑर्डर केला होता पण अजूनही डिलिव्हरी झालेली नाही, कृपया मदत करू शकता का. आता असा प्रश्न आला आणि समोर जर AI एजंट असेल तर तो प्रश्न कसा सोडवेल. तो फक्त उत्तर देईल का, की परिस्थिती समजून घेऊन योग्य निर्णय घेईल. चला एजेंटिक लूप प्रोसेसमध्ये प्रत्येक टप्पा समजून घेऊया. एजेंटिक लूपची पहिली पायरी आहे ऑब्झर्व. कोणतीही कृती करण्यापूर्वी AIला परिस्थिती समजून घ्यावी लागते. यासाठी AI विविध स्रोतांमधून, सोर्सेसमधून माहिती गोळा करतो. उदाहरणार्थ युजरचं इनपुट, डॉक्युमेंट्स, डेटाबेसेस, APIs, वेबसाईट. म्हणजेच AI फक्त ग्राहकाचा मेसेज वाचत नाही, तर संबंधित सर्व माहिती तपासतो. आता आपल्या उदाहरणामध्ये आपण ग्राहक काय म्हणाला आहे की मी 10 दिवसांपूर्वी लॅपटॉप ऑर्डर केला होता पण तो अजूनही डिलिव्हर झालेला नाही. AI आता या तक्रारीची चौकशी सुरू करतो. AI ऑर्डर सिस्टीम तपासतो आणि त्याला काही माहिती मिळते, जसं की ऑर्डर 10 दिवसांपूर्वी दिली गेली होती, प्रोडक्ट 6 दिवसांपूर्वी पाठवण्यात आला होता, लॉजिस्टिकमध्ये विलंब झाला आहे, अपेक्षित डिलिव्हरी काल होती. या माहितीच्या आधारे AI निष्कर्ष काढतो की ऑर्डर ट्रान्झिस्टमध्ये आहे पण डिलिव्हरीला उशीर झाला आहे. लक्षात घ्या, AI अजून उपाय शोधत नाही, तो फक्त परिस्थिती समजून घेतोय. आता पुढील टप्पा येतो रिझन. आता AI स्वतःला काही प्रश्न विचारतो. नेमकी समस्या काय आहे, ग्राहकाचं उद्दिष्ट काय आहे, कोणती साधनं वापरावी लागतील. AI उपलब्ध माहितीचं विश्लेषण, ॲनालिसिस करतो आणि विश्लेषणानंतर AIला काही गोष्टी समजतात, जसं की प्रोडक्ट आधीच पाठवण्यात आला होता, विलंब हा कुरिअर कडून झालेला आहे, पेमेंटमध्ये कोणतीच अडचण झालेली नाहीये, स्टॉकची समस्या नाही, ग्राहकाची काहीही चूक नाही. म्हणून मग AI निष्कर्ष काढतो की ही शिपिंग डिलेची समस्या आहे, पेमेंट किंवा इन्व्हेंटरीची नाही. हा टप्पा
खूप महत्त्वाचा आहे, कारण योग्य विश्लेषणाशिवाय योग्य निर्णय घेता येत नाही. एकदा का ॲनालिसिस झालं की तो पुढच्या पावलाकडे वळतो, पुढच्या पायरीकडे वळतो. आता AI ठरवतो की समस्या सोडवण्यासाठी कोणकोणती पावलं उचलावी लागतील. यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, समाविष्ट असतं. तर पहिलं म्हणजे टास्क प्रायोरिटायझेशन, सिस्टम मॅपिंग, सिक्वेन्स डेफिनेशन. म्हणजेच AI कृतीची संपूर्ण रणनीती तयार करतो, प्लॅनिंग करतो. आता आपण जे AI चं उदाहरण घेतलं, त्यात AI काय करेल, तर खालील काही गोष्टी करेल. एक म्हणजे कुरिअर सिस्टीमशी संपर्क साधेल, नवीन ट्रॅकिंग स्टेटस मिळवेल, ग्राहकाला ते अपडेट देईल, कंपनीच्या धोरणानुसार जर काही भरपाई द्यावी लागणार असेल तर ते तपासून पाहिल. योजनेचं उद्दिष्ट स्पष्ट आहे, नवीन डिलिव्हरी माहिती मिळवून ग्राहकाला अचूक अपडेट देणं. आता हे प्लॅन केल्यानंतर आता इथे सर्वात महत्त्वाची पायरी येते, ॲक्ट. या ठिकाणी AI प्रत्यक्ष कामाला सुरुवात करतो. तो विविध टूल्स आणि सिस्टमचा वापर करतो. उदाहरणार्थ API कॉल करतो, डेटा मिळवतो, वर्कफ्लो ट्रिगर करतो, आवश्यक असल्यास सपोर्ट तिकीट तयार करतो. यामुळे AI फक्त माहिती देत नाही, तर प्रत्यक्ष काम करतो. आपल्या उदाहरणामध्ये AI काय करेल, तर कुरिअर ट्रॅकिंग API ला कॉल करेल आणि नवीन स्टेटस मिळवेल, सपोर्ट तिकीट तयार करेल, ग्राहकाला अपडेटेड माहिती पाठवेल. आता ग्राहकाला त्याच्या ऑर्डरची ताजी माहिती मिळेल, म्हणजे योजना यशस्वीपणे अंमलात आणली जाईल. पण एजंट लूप इथेच थांबणार नाही. शेवटची पायरी येते रिव्ह्यू. AI तपासतो की आपण जे केलं ते यशस्वी झालं आहे का, ग्राहकाला मदत झाली आहे का, अजून काही समस्या आहे का, उद्दिष्ट पूर्ण झालं आहे का, गोल पूर्ण झाला आहे का. हा टप्पा म्हणजे एखाद्या क्वालिटी चेक सारखा असतो. आता AI ला दिसतं की ग्राहकाला नवीन डिलिव्हरी अपडेट मिळाली आहे, समस्या स्पष्ट झाली आहे, आवश्यक ती मदत पुरवली गेली आहे, सपोर्ट केस बंद करता येईल. आणि मग अंतिम निष्कर्ष तो घेतो की ग्राहक समाधानी आहे का, की केस यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे का. त्यावरून तो पुढील निर्णय घेतो. जर त्याला ग्राहक समाधानी नसेल आणि तर तो पुन्हा एकदा सेम लूपमध्ये जातो, त्याच लूपमध्ये जातो, ऑब्झर्व, रिझन, प्लॅन, ऍक्ट अँड रिव्ह्यू. चला आता संपूर्ण एजंटिक लूप प्रोसेस पुन्हा एकदा पाहूया. पहिला आहे ऑब्झर्व, परिस्थिती समजून घ्या. दुसरं येतं रिझन, माहितीचं विश्लेषण, ॲनालिसिस करा. तिसरं येतं प्लॅन, कृतीची प्लॅनिंग करा, योजना करा. ॲक्ट, जी प्लॅनिंग केली आहे ती अंमलात आणा. रिव्ह्यू, निकाल तपासा, रिझल्ट काय आहे तो तपासा. आणि जर उद्दिष्ट पूर्ण झालं नसेल तर पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करा, ऑब्झर्व पासून सुरुवात करा. म्हणूनच एजंटिक लूप AI ला अधिक बुद्धिमान, अधिक स्वयंचलित, ऑटोमॅटिक आणि वास्तविक समस्यांचे निराकरण करण्यास सक्षम बनवतो. एजंटिक AI जरी शक्तिशाली असलं तरीही त्याचेही काही फायदे आहेत, काही चॅलेंजेस आहेत, आव्हानं आहेत. म्हणूनच कोणतीही संस्था, ऑर्गनायझेशन एजंटिक AI स्वीकारण्यापूर्वी त्याच्या स्ट्रेंथ आणि रिस्क दोन्ही समजून घेतं. चला सर्वप्रथम आपण एजंटिक लूपचे काही फायदे बघूया. एजंटिक लूप्समुळे AI प्रत्येक प्रश्नांची उत्तरं देत नाही, तर स्वतः विचार करून निर्णय घेऊ शकतो आणि कृतीही करू शकतो. यामुळे अनेक व्यावसायिक प्रक्रिया अधिक कार्यक्षम बनतात. एजंटिक AI अनेक टप्प्यांची कामं स्वयंचलित म्हणजेच ऑटोमेट करू शकतो. उदाहरणार्थ कस्टमर सपोर्ट एजंट ग्राहकाची समस्या समजू शकतो, आवश्यक माहिती शोधू शकतो, योग्य कृती करू शकतो आणि ग्राहकाला उत्तरही देऊ शकतो. यासाठी प्रत्येक टप्प्यावर मानवी हस्तक्षेपाची गरजच लागत नाही. यामुळे काय होतं तर वेळ वाचतो आणि कामाचा वेगही वाढतो. दुसरा फायदा म्हणजे बेटर डिसिजन. एजंटिक AI सतत डेटा आणि फीडबॅकचं विश्लेषण, ॲनालिसिस करत असतो. तो फक्त एका माहितीच्या आधाराने निर्णय घेत नाही, तर अनेक सोर्सेसमधून माहिती एकत्रित करून निर्णय घेतो. उदाहरणार्थ एखाद्या ई-कॉमर्स कंपनीमध्ये AI ग्राहकांचे वर्तन, विक्रीचा डेटा आणि बाजारातील ट्रेंड यांचा अभ्यास करून अधिक चांगल्या शिफारशी, रेकमेंडेशन देऊ शकतो. यामुळे निर्णय अधिक अचूक होतात. तिसरा फायदा म्हणजे ॲडॅप्टेबिलिटी. परिस्थिती बदलली तर एजंटिक AI स्वतःला जुळवून घेऊ शकतो. आपण मागील स्लाइडमध्ये GPS नॅव्हिगेशनचं उदाहरण पाहिलं. रस्त्यात ट्रॅफिक आल्यास GPS नवीन मार्ग सुचवतो.
त्याचप्रमाणे एजंटिक AI बदलत्या परिस्थितीनुसार आपली योजना बदलू शकतो. त्यामुळे ते अधिक फ्लेक्झिबल आणि प्रभावी बनते. चौथा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे प्रोडक्टिव्हिटी. एजंटिक AI मुळे कर्मचाऱ्यांचा बराच वेळ वाचतो, कारण अनेक रिपीटिव्ह कामं AI स्वतः करू शकतो. उदाहरणार्थ रिपोर्ट तयार करणं, ईमेलचे वर्गीकरण करणं, डेटा गोळा करणं किंवा ग्राहकांच्या सामान्य प्रश्नांची उत्तरं देणं. यामुळे कर्मचारी अधिक महत्त्वाच्या आणि सर्जनशील कामांवरती लक्ष केंद्रित करू शकतात. पाचवा आणि महत्त्वाचा फायदा आहे स्केलेबिलिटी. मानवी टीमची क्षमता मर्यादित असते, पण एजंटिक AI एकाच वेळी हजारो विनंत्या हाताळू शकते. उदाहरणार्थ एखाद्या मोठ्या ई-कॉमर्स वेबसाईटवर सणासुदीच्या काळात लाखो ग्राहक येतात. अशावेळी AI एजंट हजारो ग्राहकांना एकाच वेळी मदत करू शकतो. यामुळे व्यवसाय सहजपणे मोठ्या प्रमाणात विस्तारू शकतो. आता प्रश्न येतो, इतके जर फायदे असतील तर सर्वत्र एजंटिक AI का वापरला जात नाही? कारण त्याच्यासोबत काही महत्त्वाचे चॅलेंजेस सुद्धा येतात, आव्हानं देखील येतात. पहिलं आव्हान आहे कॉम्प्लेक्सिटी. एजंटिक सिस्टीम तयार करणं आणि व्यवस्थापित करणं सोपं नसतं, कारण त्यामध्ये अनेक मॉडेल्स, टूल्स, APIs आणि वर्कफ्लोज एकत्र काम करत असतात. जितकी प्रणाली अधिक बुद्धिमान बनते तितकी ती अधिक गुंतागुंतीची बनते. म्हणूनच योग्य आर्किटेक्चर आणि मॉनिटरिंग शिवाय ते वापरणं शक्य नसतं. दुसरं आव्हान म्हणजे हायर कॉस्ट. एजंटिक AI अनेक AI कॉल्स, APIs आणि एक्सटर्नल सिस्टीम वापरत असतं. त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि युजेसचा कॉस्ट वाढू शकतो. विशेषतः मोठ्या प्रमाणावर वापर करताना खर्चाचे योग्य नियोजन करणे आवश्यक असते. तिसरे आणि सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे रॉंग डिसिजन. AI कितीही प्रगत असला तरी तो परिपूर्ण नाही. जर AI ला चुकीचा डेटा मिळाला किंवा परिस्थिती चुकीची समजली गेली तर तो चुकीचा निर्णय घेऊ शकतो. काही वेळा यामुळे व्यावसायिक नुकसान आणि ग्राहकांचा खराब अनुभव देखील निर्माण होऊ शकतो. म्हणूनच AIच्या निर्णयाचे परीक्षण करणे खूप महत्त्वाचे आहे. चौथं आव्हान आहे सिक्युरिटीचं. एजंटिक AI अनेक सिस्टीम डेटाबेसशी जोडलेला असतो. तर योग्य ॲक्सेस कंट्रोल नसतील तर संवेदनशील माहिती धोक्यात येऊ शकते. म्हणूनच सिक्युरिटी, ऑथेंटिकेशन आणि परमिशन्स यांना विशेष महत्त्व द्यावे लागते. ह्युमन ओव्हरसाईट. पाचवे आणि अंतिम महत्त्वाचं आव्हान म्हणजे ह्युमन ओव्हरसाईट. काही निर्णय इतके महत्त्वाचे असतात की पूर्णपणे AI वर सोडता येत नाही. उदाहरणार्थ आर्थिक व्यवहार, वैद्यकीय निर्णय, कायदेशीर मंजुरी किंवा संवेदनशील व्यावसायिक निर्णय. अशा ठिकाणी अंतिम मंजुरी माणसाकडूनच घेतली पाहिजे. AI तुम्हाला मदत करू शकतो, पण अंतिम जबाबदारी माणसाचीच राहते. थोडक्यात सांगायचं झालं तर एजंटिक लूपचे प्रमुख फायदे आहेत ऑटोमेशन, बेटर डिसिजन, ॲडॅप्टिबिलिटी, प्रोडक्टिव्हिटी आणि स्केलेबिलिटी. तर चॅलेंजेस आहेत कॉम्प्लेक्सिटी, हायर कॉस्ट, रॉंग डिसिजन, सिक्युरिटी रिस्क, ह्युमन ओव्हरसाईट. म्हणूनच एजंटिक AI हे अत्यंत शक्तिशाली तंत्रज्ञान आहे, पण त्याचा यशस्वी वापर करण्यासाठी ऑटोमेशन आणि ह्युमन कंट्रोल याच्यात योग्य संतुलन राखणे तितकेच महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, एजंटिक लूप म्हणजे AI कसा विचार करतो, निर्णय घेतो, कृती करतो आणि स्वतःला सुधारत राहतो हे आपण पाहिलं. आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्वात जास्त कोणता भाग आवडला आणि तुम्हाला पुढच्या AI डिक्शनरी भागात कोणता AI टॉपिक समजून घ्यायला आवडेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सोप्या भाषेतील AI विषयांसाठी माय डिजिटल डायरीज या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन AI डिक्शनरीतल्या भागासह. धन्यवाद.